तुमच्या घरी देखील असे झाले आहे का की घरात फळे आणली आणि ती कोणी खाल्लीच नाही, शेवटी ती फेकून द्यावी लागली? गणपती उत्सवात देखील नैवेद्य म्हणून फळे खरेदी केली जातात, पण सगळ्यांचा कल मिठाई आणि मोदकांकडे असतो. त्यामुळे आणलेली फळे वेस्ट जाऊ नयेत म्हणून आपण हेल्दी अशी फळांची स्वीट डिश बनवणार आहोत. तुमच्या घरात जी फळे अवेलेबल आहेत ती तुम्हाला कट करून घ्यायची आहे. तुमच्या घरात जी फळे अवेलेबल असतील ती फळे तुम्हाला स्वच्छ धुवून व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. फळांच्या तुकड्यांच्या प्रमाणानुसार मी पाव लिटर दूध घेतलेला आहे. 45 रुपयापर्यंत उपलब्ध असलेली कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. कट केलेलं पेर घेतलं आहे, डाळिंब घेतलेला आहे, वेलची केळं घेतलेला आहे आणि कट केलेले सफरचंद घेतले आहे. 7-8 काजू घेतलेले आहे. थोडेसे कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहे. तुमच्याकडे बदाम मनुका असतील तेही तुम्ही वापरू शकता. स्वीट डिशला गोडवा येण्यासाठी मी साखरेऐवजी गुळाची पावडर वापरणार आहे. तुम्ही साखर वापरू शकता. साखरेपेक्षा गुळ हे हेल्दी असतं, त्यामुळे थोरा मोठ्यांना देखील तुम्ही ही स्वीट डिश देऊ शकता. गॅसवर मी एक पातेलं घेतलं आणि त्यात अगोदरच गरम केलेलं दूध ओतून घेतलं. तुम्ही थंड दूध देखील तेव्हाच गरम करू शकता. 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मी दुधात मिक्स करत आहे. घातलेल्या पावडरच्या गुठळ्या होऊ नयेत त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिट ही पावडर दुधात चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गुठळ्या होऊ नयेत त्यामुळे तुम्ही अजून एक ट्रिक वापरू शकता. एका पेल्यात थोडेसे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तेच दूध नंतर पातेल्यातल्या दुधात मिक्स करून घ्यायचे. चमच्याने मिक्स करून झाल्यावर आता आपण मगाशी जी कट केलेली फळे होती ती घालणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व फळे दुधात मिक्स करून घेतली. मॅक्सिमम 2 मिनिटेच तुम्हाला हे पातेलं गॅसवर गरम करत ठेवायचं आहे. तुमच्या घरी देखील कोणी फळे खाण्याचा कंटाळा करत असेल तर त्यांना ही स्वीट डिश नक्की खाऊ घाला, कारण फळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त असतात. शेवटी तुम्हाला गरजेनुसार गोडवा येण्यासाठी साखर किंवा गुळाची पावडर घालायची आहे आणि अशा प्रकारे आपली स्वीट डिश रेडी आहे. तुम्ही देखील ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू सो मच.